या देशावर, या संस्कृतीवर होणाऱ्या आक्रमणांवर प्रति आक्रमण करणारा जिंकण्याचा इतिहास म्हणजे शिवाजी महाराज. पावनखिंड, तिथे लढली गेली ती लढाई भारतीय संस्कृतीच्या जीवन मरणाची होती. आपल्याला जगायला प्रेरणा देणारा दैदिप्यमान इतिहास या चित्रपटामध्ये जिवंत करण्यात आलाय. आपल्याकरता पावन असलेली पावनखिंड. पावनखिंड पाहिला, पावनखिंड पाहिली आणि पावनखिंड जगलो सुद्धा. इतिहासाचा अभ्यास करताना अनेक क्षण असे आहेत की जिथे मला वाटत राहतं की मी तिथे असलो पाहिजे त्यावेळी. त्या क्षणांनी जे भरून येणं आहे की आपलं सखोल नातं नुसत्या रक्ताच्या कणाकणापर्यंत नाही, जीन्स जेनेटिक कोडपर्यंतचं नातं जणू त्या घटनेशी आहे असावं की त्यावेळी मी तिथे असलो पाहिजे. तसं मला वाटतं की शिवाजी महाराजांचा एक मावळा म्हणून आपण त्यावेळी तिथे असलो पाहिजे. ती पावनखिंड. आनंदाची गोष्ट म्हणजे त्या पावनखिंडीच्या घटनेवर तितकाच ताकदवान, तितकाच प्रेरणादायी आणि त्याच वेळी कलाकृती म्हणून सुद्धा असामान्य असा चित्रपट आला. तो मी नुकताच पाहिला. पावनखिंड पाहिला, पावनखिंड पाहिली, पावनखिंड जगलो सुद्धा. एक मुळामधली घटना महाराष्ट्र आणि भारताला शाश्वत प्रेरणा देईल अशी आहे. तिचं द्रष्ट नेतृत्व ज्या शिवाजी महाराजांच्या पाशी त्यांचं नुसतं नाव निघालं तरी अंगावर रोमांच उभे राहतात आणि राहिले पाहिजेत. आणि हा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ध्यास घेतल्यासारखा तो सगळा शिवकाल आपल्यासमोर उभं करायचं ठरवलंय. तुम्ही पण काही जणांनी फर्जंद हाही चित्रपट पाहिला असाल. केवळ 60 मावळे घेऊन कोंडाजी फर्जंदनी पन्हाळगड पुन्हा जिंकून घेतला. म्हणजे शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला आणि भारत देशाला काय जबरदस्त आत्मविश्वास मिळवून दिला, त्याचं एक दैदिप्यमान उदाहरण म्हणजे हा कोंडाजी फर्जंद आणि 60 मावळे. तुमच्या माझ्या दुर्दैवानी या देशावर जी वारंवार आक्रमणं होत राहिली तिथे जास्त वेळा असं दिसतं की शत्रू मुठभर होता, आपली संख्या मोठी होती, आकार मोठा होता, प्रदेश मोठा होता. कुणाचा पराभव झाला पाहिजे आणि कुणाचा विजय झाला पाहिजे. पण आपलं दुर्दैव की त्या मुठभर आक्रमक शत्रूचा विजय होत राहिला. या पराभवाच्या मालिकेला पूर्णपणे पालटवून टाकणारा इतिहास म्हणजे शिवाजी महाराज. या देशावर, या संस्कृतीवर होणाऱ्या आक्रमणांवर प्रति आक्रमण करणारा जिंकण्याचा इतिहास म्हणजे शिवाजी महाराज. आणि जो हा महाराष्ट्र किंवा भारत देशही मुठभर शत्रू समोर हारत होता,
गलित गात्र झाल्यासारखा जगत होता, त्याला शिवाजी महाराजांनी जाग आणली. एका कवितेमधली ओळ फार छान आहे. शिवप्रभूंची नजर फिरे अन उठे मुलुख सारा. की महाराजांनी या सह्याद्रीवरून, या कोकणावरून, या महाराष्ट्रावरून नजर फिरवली आणि जो काल परवापर्यंत लाथाबुक्क्यांचे प्रहार गप्पणे सहन करत होता, तो मुलूक पेटून उठला आणि त्याच्या तेजानी, त्याच्या पराक्रमाने सगळा भारतवर्ष उजळून निघाला. केवळ 60 मावळे घेऊन पन्हाळगड जिंकला. असा जबरदस्त आत्मविश्वास. असा या दिग्पाल लांजेकरनी दिग्दर्शित केलेला शिवकालावरचा आणखी दुसरा चित्रपट फतेह शिकस्त हा शाहिस्तेखानाचा बिमोड आणि त्याची 3 बोटं तोडली की ज्यामुळे त्याला कायम शिवाजी महाराज हे नाव कायम लक्षात राहील. या दिग्पाल लांजेकरचा निश्चय आहे आणि तशी योजना आहे की शिवाजी महाराजांच्या चरित्रावर असे 8 चित्रपट काढायचे. त्यातला हा पावनखिंड. अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी आदिलशाहीवर एकावेळी 3 दिशांनी हल्ला चढवला. सगळा यशस्वी. आणि नुसतं शिवाजी महाराजांचं नाव काढल्यानंतर शत्रू चळचळा कापायला लागले. कोणी पुढे येऊ ना महाराजांचा बंदोबस्त करायला. अशा वेळी हा सिद्धी जौहर पुढे आला. त्याला स्वराज्यात घुसून नासाडी नको करू द्यायला म्हणून महाराज पन्हाळ्यावर जाऊन राहिले की त्याला तिथे चढवू. कथा आणि घटना तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल असं मी गृहीत धरतो. कारण नसेल माहिती तर माझं म्हणणं आहे आपल्या माणूस असण्यातच काहीतरी खोट राहून गेली, कसर राहून गेली. लवकर दूर करा आणि त्यासाठी हा चित्रपट पहा. अक्षरशः शिवाजी महाराज, जिजाऊ, बाजीप्रभू देशपांडे, गोदाजी जगताप आणि असे शिवा न्हावी म्हणजे पालखीमध्ये शिवाजी महाराजांचं रूप धारण करून बसलेला, ज्याला माहिती आहे की आपण मृत्यूशी सामना करतो. बहिर्जी नाईक म्हणजे महाराजांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख आणि सर्व मावळ्यांची घर सांभाळ कारभारीण पत्नी, त्यावेळचा सर्व समाज, अगदी वाडे कसे असत, संगीत कसं होतं, असा सर्व शिवकाल आपल्यासमोर असा जिवंत केलाय. अक्षरशः ही सगळी पात्र तो शिवकाल जगली आहेत. मला तर वाटलं की शिवाजी महाराजांची भूमिका करणारा, जिजाऊंची भूमिका करणारी अभिनेत्री आणि ज्यांनी जाणीवपूर्वक मृत्यूशी सामना पत्करला असे सगळे मावळे यांना मुजरा करायला पाहिजे. एक प्रेरणादायक चित्रपट. आत्ताच्या महाराष्ट्रामध्ये तो प्रचंड गाजतो आहे, ही फार आनंदाची गोष्ट आहे. महाराष्ट्र हा जिवंत प्रदेश आहेच. त्याच्या जिवंतपणाची एक छोटी चुणूक म्हणजे या चित्रपटाला मिळत असलेला प्रेक्षकांचा प्रतिसाद. आणि मराठी चित्रपटाला अनेक थिएटर्स मिळत आहेत. एका वेळी 1900 शोज चालू असतात आणि मला सांगण्यात येत आहे की बहुतेक सगळे फुल जातात. आता शाळा मागून शाळा एक एक शो संपूर्ण शाळेसाठी म्हणून ठरवत आहेत. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक समृद्धीमध्ये भर घालेल असा हा चित्रपट आहे. सर्वांनी जरूर पाहावा आणि ही शिवाजी महाराजांच्या चरित्रावरची पुढची मालिकाही यावी आणि आपण त्यांनी प्रेरणा घेऊन आपल्या जीवनामध्ये काम करत राहू. इंग्लिशमध्ये बऱ्याच वर्षांपूर्वी
क्वीन नावाचा चित्रपट येऊन गेला. ही इंग्लंडची एकेवेळची प्रिन्सेस डायना, ती एकाच वेळी कमालीची सुंदर आणि त्याच वेळी नितांत दुःखद जीवन जगलेली, तिचा तिकडे फ्रान्समध्ये अपघाती मृत्यू झाला आणि त्यांनी ब्रिटनचं राजघराणं आणि ब्रिटनची राणी आत्ताचीच क्वीन एलिझाबेथ दुसरी हे भयंकर बदनाम होऊन लोकांच्या मनातली त्यांच्याबद्दलची विश्वासार्हता जायची वेळ आली. या घटनेवर आधारित चित्रपट आहे क्वीन. त्यामध्ये त्या ब्रिटनच्या राणीची भूमिका केली आहे हेलन मिरेन या अभिनेत्रीने. तिला म्हणे कोणातरी भारतीय ज्योतिषाने सांगितलं होतं की तुमचा भाग्योदय उशीर आहे पण आहे. तर हेलन मिरेनचं त्याच्या आधीचं अभिनेत्री म्हणून करिअर काही गाजलं असं नाही, पण ही भूमिका हेलन मिरन अक्षरशः जगली आहे. तिने ती ब्रिटनची राणी समोर साक्षात उभीच केली आहे. ती कशी वावरत असेल, बोलत असेल, चालत असेल, वागत असेल, सर्व काही. तर हेलन मिरनला त्यावर्षीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून. ऑस्करच्या प्रथेनुसार तो आधीचा ऑस्कर विजेता डॅनियल डे लुईस हा असामान्य अभिनेता, त्याच्या हस्ते तो हेलन मिरनला द्यायचा होता. तर तो स्वीकारण्यासाठी जेव्हा हेलन मिरन स्टेजवर आली, तिच्यासमोर तो डॅनियल डे लुईस असा गुडघ्यावर बसला आणि वेस्टर्न पद्धतीचा जो राणीला सलाम करायचा असतो तसा केला. मला या पावनखिंडमधल्या जिजाऊ पाहताना वाटत होतं की या जिजाऊंना असा आपण सगळ्यांनी असाच मुजरा करायला पाहिजे, अशा मूळच्या राष्ट्रमाता जिजाऊ आणि ती भूमिका जगलेली ही अभिनेत्री मृणाल. तर राष्ट्रपुरुष बाबरापासून औरंगजेबापर्यंतचे नाही आहेत आणि हा टिपू सुलतान राष्ट्रपुरुष नाही आहे, शिवाजी महाराज राष्ट्रपुरुष आहेत. आपल्याला त्यांनी दिलेलं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न हे साऱ्या भारतवर्षासाठी लढण्याचं स्वप्न आहे. त्या शिवाजी महाराजांवरही पूर्वी वेळोवेळी निघाले चित्रपट, त्यातले काही भालजी पेंढारकर या देशभक्त चित्रपट दिग्दर्शकांनी काढले. पण अलीकडे हे विकृत खूळ वाढत गेलं. बाबरावर OTTवर एक मालिका आहे आणि तो बाबर म्हणजे जणू कसा एक पराक्रमी साम्राज्य निर्माता. म्हणजे इतिहासाचं विकृतीकरण किती करायचं ह्याला मर्यादा नाही. बाबर धर्मांध होता. बाबर आणि त्याची औलाद म्हणजे तालिबान, अल-कायदा, ISIS याचा त्यावेळचा पूर्वज आहे. त्यांनी काफिर म्हणून हिंदूंच्या कत्तली पण केल्या. तो इब्राहिम खान लोदीशी लढला, त्याला त्यांनी एक नेहमीचं युद्ध म्हणलं, पण त्याच्यानंतरचं निर्णायक युद्ध राणा संगाशी झालंय ते त्यांनी जिहाद म्हणून जाहीर केलं की हे काफिरांच्या विरुद्धचं जिहाद आहे. बाबराच्या आक्रमणाला समकालीन आहेत आपले गुरु नानक देव. त्यांनी ह्या बाबरांनी पंजाबमध्ये किती भयानक कत्तली केल्या, धार्मिक कारणाने अत्याचार केले याची मूळची वर्णनं नोंदवून ठेवली आहेत. ती सगळी जणू पुसून किंवा जणू झालीच नाहीत असं सांगून आपल्याला अक्कल शिकवण्याचा एक प्रयत्न चालू आहे की बाबर म्हणजे कोणीतरी साम्राज्य निर्माता आणि मुघल म्हणजे भारताचे राष्ट्रपुरुष. भारताचे राष्ट्रपुरुष आहेत शिवाजी महाराज आणि त्यांच्या सर्व कथा आठवत आपण जगलं पाहिजे. त्यामधली ही पावनखिंडीची लढाई ही नुसती एक लढाई नाही आहे. मराठ्यांचे एक थोर इतिहासकार, वैयक्तिक माझे अत्यंत आवडते त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी शिवाजी महाराजांचं आणि मराठ्यांच्या इतिहासाचंही वर्णन केलंय की तो भारतीय संस्कृतीच्या जीवन मरणाचा लढा होता आणि त्यातली ती पावनखिंड
तिथे लढली गेली ती लढाई भारतीय संस्कृतीच्या जीवन मरणाची होती. ती लढाई लढणारे लढले, त्यांनी प्राण ठेवले. महाराज विशाळगडावर सुरक्षित पोचले, तोफांचे आवाज झाले आणि बाजीप्रभू आणि मावळ्यांनी प्राण सोडले. म्हणून आज आपण इथे बसलेलो पण आहोत स्वतंत्र सार्वभौम भारतामध्ये आणि मी तुमच्याशी बोलू पण शकतोय. अशी ही देशाच्या जीवन मरणाची लढाई, आपल्याकरता पावन असलेली पावनखिंड. आपणच काही वेळा आपल्या देशाच्या इतिहासातले दैदिप्यमान आणि प्रेरणादायी क्षण विसरतो. एक इंग्लिशमध्ये सार्वकालिक श्रेष्ठ असा एक कवी लॉर्ड टेनिसन, त्याची चार्ज ऑफ द लाईट ब्रिगेड नावाची कविता फार प्रसिद्ध आहे, अप्रतिम कविता आहे. 1856 मध्ये क्रिमियामध्ये युद्ध चालू होतं. त्यावेळी तिथे ब्रिटिश सहभागी होते आणि एका युनिटला आदेश आला की दुसऱ्या दिवशी सकाळी समोरून शत्रूच्या तळावर हल्ला चढवायचा आहे. पूर्ण माहिती होतं की तिथे समोरून आणि दोन्ही बाजूंनी तोफखाना आहे आणि त्याच्यात शिरायचं म्हणजे मृत्यूच्या गुहेमध्ये शिरण्यासारखं आहे. कुठे काही आदेशात काही चूक होती का? पण यू आर नॉट टू आस्क वाय, यू आर बट टू डू ऑर डाय, ही त्या कवितेतलीच ओळ आहे. आणि ही लाईट ब्रिगेडच्या 600 जणांनी कळत असून दुसऱ्या दिवशी तो समोरून हल्ला चढवला. सगळेच्या सगळे मारले गेले, पण पराक्रमाने अजरामर झाले आणि त्यांचा तो पराक्रम लॉर्ड टेनिसननी ह्या चार्ज ऑफ द लाईट ब्रिगेडमध्ये अमर केला. आपल्या इतिहासामध्ये असे अक्षरशः अगणित क्षण भरलेले आहेत. उदाहरणार्थ कुसुमाग्रजांनी वेडात मराठे वीर दौडले सात ही तितकीच असामान्य आणि सार्वकालिक श्रेष्ठ कविता लिहून मराठ्यांचा, शिवाजी महाराजांचा त्यावेळेचा सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्याच्याबरोबरचे 6 मावळे ह्यांनी जाऊन बेहलोल खानाच्या सैन्यावर हल्ला चढवला आणि ते लढता लढता मारले गेले. त्यांच्या बलिदानाला कुसुमाग्रजांनी त्यांच्या असामान्य प्रतिभेतून अजरामर करून ठेवलं आणि लताबाईंनी ते गाऊन आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी त्याला संगीत देऊन शिवकल्याण राजा या अल्बममध्ये ही वेडात मराठे वीर दौडले सात ही कविता आहे. तसा हा पावनखिंडीचा इतिहास. 600 मावळे कमालीच्या शिस्तीने पन्हाळ्यावरनं निसटले आणि एकेकाच्या जीवनाची कथा आजच्या काळात आपणही देशासाठी कसं समर्पण केलं पाहिजे त्याची कथा आहे. गुप्तहेर खात्याचा बहिर्जी नाईक, पालखीमध्ये शिवाजी महाराजांचं रूप धारण करून बसलेला शिवा न्हावी आणि त्या खिंडीमध्ये लढलेले बाजी, फुलाजी, गोदाजी आणि 300 मावळे. आणि महाराज 300 मावळ्यांना घेऊन पुढे विशाळगडाला जसवंतराव दळवी आणि सूर्यराव सुर्वे वेढा घालून बसले होते, तो फोडून विशाळगडावर वर पोचले. हा सगळा आपल्याला जगायला प्रेरणा देणारा दैदिप्यमान इतिहास या चित्रपटामध्ये जिवंत करण्यात आलाय. सर्वांना जरूर सांगतो की तो पहा. आणि जे महाराजांच्याबद्दल फार छान म्हटलं जातं ते ह्या चित्रपटापासूनही घेऊन की तव तेजाचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, स्पर्शातून त्या दाही दिशा द्रुत, उजळून टाकू पुसू पानिपत. या देशाच्या वाट्याला आलेले पराभवांवर आम्ही आमच्या कर्तृत्वातून मात करू, ही प्रेरणा या पावनखिंड या चित्रपटापासून घ्यायची. त्यासाठी सर्वजण हा चित्रपट पहा आणि जीवनभर पुरणारी प्रेरणा घ्या.